त्याबद्दल मी सर्वप्रथम इथल्या आयोजकांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि आदिवासी जीवनाविषयी बोलत असताना आदिवासी हे या देशाचे मूळ निवासी आहेत। आदिवासींनी जल, जमीन, जंगलाशी आपलं नातं कायम ठेवलेलं आहे। आदिवासींची भाषा, आदिवासींची संस्कृती, खऱ्या अर्थानं आदिवासींनी आपली भारतीय संस्कृती टिकवून ठेवलेली आहे। आदिवासी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं की उपेक्षित, वंचित, अशिक्षित, दारिद्र्य किरकोळ पडलेला समाज। परंतु या ठिकाणी मला सांगायचं आहे की आर्थिकदृष्ट्या आदिवासी समाज गरीब असला, शिक्षणापासून काही अंशी वंचित असला, उपेक्षित असला, परंतु आदिवासी समाजाच्या काही ज्या प्रथा आणि परंपरा आहेत त्या अतिशय चांगल्या। मला हा कायदा माहीत नाही, मला याबद्दल काही माहीत नाही, आता तर सांगून चालत नाही। तुम्हाला सगळं माहिती आहे की सगळ्यांना पुढे धरलेला कायदा आहे की तुम्हाला सगळं कायद्याचं ज्ञान आहे काय जे वंचित लोक आहेत त्यांना आर्थिक मदत करणं, न्यायालयात करणं, त्यांना कायद्याची मदत करणं, वकिलांची फीस पुरवणं, किती काम करणे व त्यांना कायद्याची सहाय्य करणे, विविध जे गावातील खरोखर चांगला केला। यापूर्वी आम्ही अनेक ठिकाणी कार्यक्रम घेत असतो, परंतु हा कार्यक्रम आमच्या सर्व प्रमुख पाहुण्यांना आणि न्यायदेवतेला मंत्रमुग्ध करण्यासारखा झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।